भटकंती सह्याद्री समूहाच्या वतीनं सर्वांना माझा पुन्हा एकदा नमस्कार। मी निरंजन खराटे। आजच्या भटकंतीसाठी आपण जाणार आहोत अजिंठा डोंगररांगेच्या कुशीत असलेल्या एका नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी। आजची भटकंती आपण राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करून करणार आहोत। चला तर मग लवकरच जाऊया आपल्या भटकंतीसाठी। आता मी उभा आहे सिल्लोड येथील बस स्थानकावर। या ठिकाणावरून आपण औरंगाबाद बुलढाणा या बसने प्रवास करणार आहोत। आजच्या या भटकंतीसाठी माझ्या सोबत असणार आहे भटकंती सह्याद्री समूहातील सिद्धी आणि मंगला। यांना आपण शिवनेरी किल्ल्याच्या भटकंतीमध्ये सुद्धा बघितलं असेल। आज आपण जाणार आहोत बुलढाणा शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुधा या गावी। दुधा या गावाला बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात उंच गाव म्हणून ओळखले जाते। दुधा या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर अजिंठा डोंगररांगेच्या कुशीत निसर्गरम्य ठिकाणी मर्दळी मातेचे सुंदर मंदिर आहे। त्याच ठिकाणी आपण आज मर्दळी मातेच्या दर्शनासाठी जाणार आहोत। मर्दळी मातेचे हे ठिकाण बुलढाणा धाड रोडवर असून बस थांब्यापासून 5 मिनिट अंतरावर आहे। या ठिकाणी कोणतीही वस्ती नाही, मात्र मंदिराच्या परिसरात अनेक प्रसादाची व खेळण्याची दुकाने आहेत। थोडे अंतर चालून गेल्यावर आपल्याला मंदिराजवळ घेऊन जाणाऱ्या पायऱ्या लागतात। पायऱ्या उतरत असताना वाटेत आपल्याला भैरव बाबाचे एक छोटेसे मंदिर दिसून येते। या ठिकाणी मर्दळी मातेच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला 81 पायऱ्या लागतात। त्या उतरून आपण देवीच्या दर्शनासाठी मंदिराजवळ जाऊन पोहोचतो। पायऱ्या उतरत असताना आपण एका भक्तिमय वातावरणात आल्याचे आपल्याला जाणवू लागते। या ठिकाणावरूनच आपल्याला देवीचे मंदिर दिसून येते। आज मी सर्वप्रथम तुम्हाला घेऊन जाणार आहे ती मर्दळी मातेच्या दर्शनासाठी। त्यानंतर आपण या ठिकाणाबद्दल माहिती जाणून घेऊया।
देवीची मूर्ती देखणी परत 2 सुंदर दीपमाळा आहे। या दीपमाळा पूर्वी नेहमी प्रज्वलित असत, त्यामुळे मंदिराचा परिसर नेहमी प्रकाशाने उजळलेला दिसून येत। मंदिराच्या उजव्या बाजूस एक गोमुख आहे। या गोमुखातून सतत पाण्याची धार वाहत असते। पावसाळ्याच्या दिवसात ही धार खूप मोठी, तर पाण्याचा कितीही दुष्काळ असला तरी कधी खंडत नाही, हे विशेष। गोमुखातून पडलेले पाणी हे तेथे असलेल्या कुंडात साचते। कितीही पाणी पडले तरी ह्या कुंडाची पाणी पातळी वाढत नाही। कुंडात पडलेले पाणी वाहून जाण्याची व्यवस्था कुठून असावी असा प्रश्न आपल्याला पडतो। गोमुखाच्या वर एक मोठे भुयार आहे। या गोमुखातून येणारे पाणी हे पेनगंगा नदीतून येत असल्याचा समज आहे। नवरात्रीत 9 दिवस या गोमुखाखाली स्नान केल्याने सर्व रोगराई नष्ट होते असे येथील भाविक मानतात। त्यामुळे नवरात्रीत येथे स्नान करण्यासाठी परिसरातील भाविकांची खूप गर्दी झालेली असते। कितीतरी वर्षाहून जुने असलेले येथे वडाचे भले मोठे प्रचंड असे झाड आहे। हे झाड एवढे मोठे आहे की मंदिराचा संपूर्ण परिसर त्याच्या छत्रछायेखाली आलेला आपल्याला दिसून येईल। तसेच चिंचेचं मोठं बन आणि सीताफळांची अनेक झाडं आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित करून घेतात। अतिशय सुंदर निसर्गरम्य हे ठिकाण असून पावसाळ्यात या ठिकाणी निसर्गाचे सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळते। वनसंपत्तीने समृद्ध असलेला हा भाग येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याच्या मोहात टाकणारा आहे। येथे येणारे भाविक घरूनच आपल्या जेवणाचा डबा सोबत घेऊन येतात व या भक्तिमय वातावरणात जेवण करतात। तसेच काही भाविक येथे येऊन नवसाचे कार्यक्रम करतात, त्यामुळे या ठिकाणी नवसाचे कार्यक्रम तुम्हाला नेहमीच चालू असलेले दिसून येतील। तसेच काही भक्त आपल्या मुलामुलींची लग्न देखील या ठिकाणी देवीच्या आशीर्वादाने करतात। आम्ही सुद्धा आमच्या सोबत घरून जेवणाचा डबा आणलेला होता आणि आता आम्ही जेवण करणार आहोत। आता आपण जाणून घेऊया या ठिकाणाबाबत। हेमाडपंथी असलेले हे मंदिर साधारण त्रेतायुगापासून असल्याची आख्यायिका आहे। हे मंदिर साधारण 3000 वर्षापूर्वीचे पुरातन मंदिर असल्याचे परिसरातील भाविक सांगतात। नवरात्रीत 9 दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो, तेव्हा भाविकांची अलोट गर्दी येथे असते। या ठिकाणी चैत्र उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। त्रेतायुगातील हे हेमाडपंथी मंदिर पाषाणात कोरलेले असून सुंदर आहे, मात्र याचे हेमाडपंथी स्वरूप बाहेरून आपल्या लक्षात येत नाही। माहूरची रेणुका मातेचं शक्तिपीठ म्हणून मर्दळी मातेला मानले जाते। जे भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरला जाऊ शकत नाही ते भाविक मर्दळी मातेचे दर्शन घेऊन धन्य होतात। जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्यामध्ये ज्यावेळी वाद झाला त्यावेळीची ही आख्यायिका आहे। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर डोंगराच्या कुशीत आहे। मर्दळी देवस्थानाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यटन विभागाचा क दर्जा हा प्राप्त झालेला आहे। पाहिजे त्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटनाच्या सुविधा सध्या उपलब्ध नसल्या तरी भविष्यात येथे पर्यटनाच्या दृष्टीने अनेक चांगली कामं हे होत आहे।
मर्दळी मातेच्या दर्शनानंतर आणि वडाच्या प्रचंड मोठ्या झाडाची रूप न्याहाळल्यानंतर आम्ही जाणार आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला। मर्दळी देवीच्या या ठिकाणाला आपणही नक्की भेट द्यावी। या ठिकाणी आपण वर्षभर केव्हाही येऊ शकता। भटकंती सह्याद्री समूहाच्या वतीनं मी तुम्हा सर्वांना एक विनंती करतो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक नैसर्गिक, धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत, मात्र काही स्थळांची माहिती ही अनेकांना नसते। त्यामुळे या ठिकाणी जास्त कोणी पर्यटक येत नाहीत। त्यामुळे या ठिकाणचे महत्त्व हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे। त्यासाठी या ठिकाणांचा चांगल्या प्रकारे विकास होणे सुद्धा गरजेचे आहे। तसेच आपल्याला या ठिकाणाबद्दलची माहिती भविष्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे सुद्धा गरजेचे आहे। त्यामुळे मी आपणास विनंती करतो की आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आपण इतरांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती इतर सर्वांना सहज प्राप्त होईल। तुम्हाला जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आम्हाला भटकंती सह्याद्री समूह या फेसबुक ग्रुपवर देऊ शकता किंवा तुम्हाला दिसत असलेल्या या नंबरवर व्हॉट्सअप सुद्धा करू शकता। आम्ही या ठिकाणावरून परत जात असताना प्रसादाच्या दुकानातून प्रसाद आणि सिद्धीसाठी काही खेळणे घेणार आहोत। मर्दळी मातेचे हे शक्तिपीठ एक जागृत देवस्थान असून पंचक्रोशीतील नागरिकांचे कुलदैवत आहे। त्यामुळे या ठिकाणी अनेक नवविवाहित जोडपे देवीच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला दिसून येतील। मर्दळी मातेच्या या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला बुलढाणा धाड या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बसेस उपलब्ध आहेत। मात्र या ठिकाणी साधी बसेस थांबत असल्यामुळे आपण दुधा या ठिकाणी उतरून पायी चालत येऊ शकता किंवा चालक वाहक यांना या ठिकाणी उतरून देण्यासाठी विनंती करू शकता। आजच्या ह्या भटकंतीचा आमचा संपूर्ण खर्च हा सिद्धीच करणार असल्यामुळे त्याबद्दल तिचे धन्यवाद। मर्दळी माता देवस्थान दुधा या ठिकाणचा आमच्या भटकंतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या भटकंतीचे नवनवीन व्हिडिओ हे लवकरात लवकर मिळतील। आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।